नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जलसंपदा विभाग भरती संदर्भातील अपडेट आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की जलसंपदा विभागाची भरती आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपलेली आहे. या संदर्भात आपण अगोदरची सूचना देखील पाहिली होती की लवकरच नियुक्तीपत्र सुद्धा उमेदवारांना दिले जाणार आहे. त्याची प्रक्रिया तातडीने सुरू होत आहे. तर पहा, 2 दिवसाआधी एक प्रसिद्धीपत्रक सुद्धा प्रसिद्ध झालं. त्याचीच माहिती आपण इथे आता पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, हे आहे प्रसिद्धीपत्रक आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं वरती तर महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट क सरळ सेवा भरती आणि दिनांक सुद्धा पाहू शकता 6 ऑगस्ट 2024 रोजीचं हे परिपत्रक आहे. यामध्ये विषय काय आहे तर जलसंपदा विभागातील गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरती 2023 मध्ये कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि दफ्तर कारकून या तिन्ही पदांसाठीची ही महत्त्वाची नोटीस आहे. इतर पदांसाठी ही नोटीस नाही. यांनी पदे जी आहे ती वरतीच नमूद केलेली आहे. कालवा निरीक्षक, मोजणीदार आणि दप्तर कारकून. त्यामध्ये पहा, या पदांसाठी एकत्रित अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज जो करायचा होता तुम्हाला एकच करायचा होता आणि पोस्ट ह्या 3 होत्या. अर्ज सादर करताना पदानुसार पसंती क्रमही घेण्यात आलेला आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा होता, पसंती क्रम द्यायचा होता. फॉर्म भरताना तुम्ही तो दिला होता. त्यानंतर पहा, शासन परिपत्रक क्रमांक 25 जानेवारी 2024 या ठिकाणी परिपत्रकाचा क्रमांक आहे आणि त्यानंतर 25 जानेवारी 2024 रोजीचं हे शासनाचं परिपत्रक आलेलं होतं, जे आपण ऑलरेडी जानेवारी महिन्यात पाहिलेलं आहे. तर पहा, प्रचलित शासन नियमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण निहाय शिफारस याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. प्रचलित सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण. सामाजिक म्हणजे कोणतं? आपले SC, ST, OBC, EWS, VJNT ज्या कॅटेगरी आहेत त्या, आणि समांतर जर आरक्षण जर म्हटलं आपण तर एक सर्व्हिसमॅन, स्पोर्ट पर्सन ह्या ज्या आहेत इतर कॅटेगरी आहेत, फिमेल झालं, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, हे म्हणजे समांतर आरक्षण. तर सामाजिक आणि समांतर आरक्षण निहाय शिफारस याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सामाजिक व समांतर आरक्षणातील उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेनुसार अराखीव म्हणजे काय? खुला प्रवर्ग. तर पहा, अराखीव सर्वसाधारण प्रवर्गातून निवड करण्यात येते. या ठिकाणी पहा, सर्वसाधारण प्रवर्गातून निवड का करण्यात येते तर इथे महत्त्वाचा पॉईंट आहे. सामाजिक व समांतर आरक्षणातील उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेनुसार अराखीव सर्वसाधारण प्रवर्गातून निवड करण्यात येते. आता हा समजण्याचा पॉईंट आहे. तुमच्या ज्या कॅटेगरी असतात, तुम्ही पाहिलेलं असेल, विविध कॅटेगरी आपल्या आहेत, SC, ST, ओपन, OBC, पण काही ज्या आहेत त्या जागा ओपनसाठी राखीव असतात. इथे पहा, काही जागा ज्या आहेत त्या ओपन कॅटेगरीसाठी राखीव असतात. पण एखादा उमेदवार जर कॅटेगरीमधून मोडत असेल, मग तो कोणत्याही कॅटेगरीचा असो, त्यांनी जर गुणानुक्रमे म्हणजे मेरिट लिस्टनुसार तर त्याचं नाव जर ओपनच्या लिस्टमध्ये सुद्धा येऊ शकते. ओपनचे एवढे जर तुम्ही मार्क्स घेतले तर पहा, तुमची निवड कोण्या प्रवर्गातून केल्या जाऊ शकते. जर तुम्ही मेरिटनुसार मार्क्स घेतले तर खुल्या प्रवर्गातून सुद्धा निवड केल्या जाऊ शकते, जरी तुम्ही कॅटेगरीत असले तरी देखील. तर पहा, अराखीव सर्वसाधारण प्रवर्गातून निवड करण्यात येते. अशा सामाजिक समांतर आरक्षणातील उमेदवारांची खुल्या प्रवर्गातून निवड झाली असल्यास, म्हणजे जर तुम्ही मेरिट लिस्टनुसार टॉपवर आलेले असाल किंवा ओपनची सीट जर तुम्ही घेतलेली असेल, तर अशा खुल्या प्रवर्गातील गुणानुक्रमानुसार उमेदवारांचा पसंतीक्रम विचारात घेऊन शिफारस यादी तयार करण्यात आलेली आहे. तर पहा, या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून तुम्हाला आता मोडलं जाणार आहे आणि त्याच्यानुसार तुमचा जो पसंतीक्रम आहे तो विचारात घेतला जाईल. पुढे पहा, सबब सामाजिक समांतर आरक्षणामधील निवडीस प्रथम प्राधान्य असून पदाचे पसंतीक्रम त्यानंतर विचारात घेण्यात आले आहे. त्यांचा पसंतीक्रम खुल्या प्रवर्गाच्या गुणानुक्रमानुसार शिफारस यादी तयार करण्यात आली आहे. सदर प्राधान्यक्रमामध्ये व पदाच्या शिफारसीमध्ये कोणताही बदल होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आता पहा, या ठिकाणी तुमची शिफारस जी आहे ती घेण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांची निवड कॅटेगरीमधून जरी त्यांनी अर्ज केलेला असेल, पण ओपनची सीट जर त्यांनी घेतलेली असेल तरी देखील यामध्ये आहे तो पसंतीक्रमाला प्राधान्य देण्यात आलेलं आपल्याला दिसते. आणि महत्त्वाचं असं की या शिफारसीमध्ये किंवा पदाची जी शिफारस आता करण्यात आलेली आहे, ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी देखील सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. खाली तुम्ही साईन पाहू शकता. मिलिंद जो नाईक, अध्यक्ष आहे समन्वय समिती तथा मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, कोकण प्रदेश, मुंबईची. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वाची नोटीस. या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जे आहेत त्या छोट्या मोठ्या जे अपडेट येतात त्याबद्दल माहिती मिळतच असते. म्हणून टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा जलसंपदा विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा विविध अपडेट चेक करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.